नमस्कार. आज आपण एका अत्यंत क्लेशदायक म्हणजे खरंच व्यथित करणाऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत. संध्या मालू नावाच्या एका आईने आपल्या लहान मुलीचा जीव घेतला. धक्कादायक बाब म्हणजे व्हिडिओनुसार संध्या मालू ही एक सुशिक्षित पदवीधर गृहिणी होती. हो ना, मग असं टोकाचं पाऊल का उचलं असेल तिने, हा प्रश्न पडतोच. बरोबर. संध्या मालू वय 47, एका खासगी कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी होती. तिला 9 वर्षांचा मुलगा आर्यन आणि नुकतीच जन्मलेली मुलगी क्षणाया होती. म्हणजे बाहेरून बघणाऱ्यांना ती थकलेली दिसत होती, डोळ्यांखाली काळी वर्तुळं वगैरे. पण अनेकांनी काय म्हणतात त्याला दुर्लक्ष केलं. वाटलं की नवीन आई झाल्यावर होतच असं. हो, पण हा फक्त शारीरिक थकवा नव्हता नाही का. म्हणजे व्हिडिओमध्ये तिच्या आत सुरू असलेल्या एका मोठ्या वादळाबद्दल सांगितलंय. हो. झोपेचा प्रचंड अभाव, जबाबदाऱ्यांचं वाढलेलं ओझं, स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष आणि आपण काहीतरी चुकीचं करतोय ही भावना तिला आतून खात होती, असं काहीसं वर्णन आहे त्यात. म्हणजे समाज आईकडून देवत्वाची अपेक्षा करतो. अगदी. पण ही आई व्हिडिओ दाखवतो तसं रोज स्वतःशी झगडत होती. आणि हे गरोदरपणानंतर येणाऱ्या तीव्र मानसिक तणावाचं म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा तत्सम स्थितीचं लक्षण असू शकतं, असं व्हिडिओ सूचित करतोय. खरंय? व्हिडिओनुसार घटनेच्या दिवशी म्हणजे रविवारी तिने घरातली सगळी तयारी केली. पती, सासू आणि मुलगा आर्यनला मंदिरात पाठवलं नामकरण विधीसाठी. आणि मोलकर्णीला पण बाल्कनीत काहीतरी काम करायला सांगितलं. म्हणजे ती घरात शणायासोबत एकटी राहिली. दुपारी साधारण 12:40च्या सुमारास तिने शणायाला उचललं आणि चिकट टेपने तिचा चेहरा झाकला आणि वाया दाबून तिची हत्या केली. अरे देवा. व्हिडिओत म्हटलंय की तिच्या डोळ्यातले अश्रू हे पश्चातापाचे नव्हते, तर कमालीच्या थकव्याचे आणि कदाचित सुटकेचे होते. किती भयानक आहे हे सगळं. त्यानंतर साधारण 1 वाजता तिने क्षणाचा मृतदेह एका पांढऱ्या कपड्यात गुंडाळला आणि इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या एका मॅनहोलमध्ये टाकला. एखादं फूल पाण्यात सोडावं तसं असं वर्णन वापरलंय व्हिडिओत. बापरे. मग ती घरी आली आणि बाळ घरातून गायब झाल्याचा बनाव रचला तिने. आणि मग पोलीस आले असतील. हो, पोलीस आले. उपायुक्त अजय प्रसाद यांच्या नेतृत्वात तपास सुरू झाला. सुरुवातीला संध्याने तीच कहाणी सांगितली. कोणीतरी घरात आलं, तिला बेशुद्ध केलं आणि बाळ घेऊन गेलं वगैरे वगैरे. पण पोलिसांना नक्कीच संशय आला असेल. बरोबर. व्हिडिओत सांगितलंय की त्यांनी आसपासचे तब्बल 12 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पण दुपारी 12 ते 1 या वेळेत कोणीही अनोळखी व्यक्ती त्या परिसरात दिसली नाही. म्हणजे तिची कहाणी जुळत नव्हती. अजिबात नाही. चौकशीत ती नजरेला नजर देत नव्हती. तिच्या बोलण्यात ताळमेळ नव्हता. म्हणजे तिचा खोटेपणा हळूहळू उघडत होत होता. हे सगळे धागेदोरे तिच्याकडेच जात होते. मग तिच्या मानसिक स्थितीकडे आणि तिच्या कृत्याकडे. अखेर रात्री 9 वाजता संध्या पूर्णपणे कोसळली. तिने गुन्हा कबूल केला. काय म्हणाली ती? व्हिडिओतील तिचे शब्द खरंच मन हेलावणारे आहेत. ती म्हणाली, मी मारलं तिला कारण मी खूप थकले होते. मला झोप मिळत नव्हती. काय करावं हेच कळत नव्हतं. थकवा आणि झोपेचा अभाव याचं इतकं टोकाचं रूप असू शकतं. पोलिसांनी तिला अटक केली आणि मॅनहोलमधून शणायाचा मृतदेह बाहेर काढला. यावर तिच्या पतीची प्रतिक्रिया काय होती? व्हिडिओत काही सांगितलंय? हो, पती सुदर्शन यांची प्रतिक्रिया खूप हृदयद्रावक होती. व्हिडिओत ते म्हणतात, ती आमची लक्ष्मी होती. आता माझ्या मुलाचं काय होणार? आणि शेजाऱ्यांचं काय? शेजाऱ्यांनाही धक्का बसला होता, कारण त्यांच्यासाठी ती एक शांत, प्रेमदायी होती नेहमीची. आणि इथेच व्हिडिओ एक खूप महत्वाचा प्रश्न उभा करतो नाही का, की याला फक्त संध्या जबाबदार आहे का? बरोबर. तिच्या एकटेपणाकडे, तिच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणारे कुटुंबीय, मदतीचा हात पुढे न करणारा समाज आणि मुख्य म्हणजे मानसिक आरोग्याच्या समस्यांना नाटकं किंवा नुसती चिडचिड म्हणून बाजूला सारणारी आपली जी मानसिकता आहे, ती सुद्धा तितकीच जबाबदार नाही का? अगदी. व्हिडिओ हेच अधोरेखित करतो की बाळाच्या जन्माइतकंच किंबहुना काही वेळा त्याहून अधिक आईचं मानसिक आरोग्य जपणं किती महत्वाचं आहे. खरं. तर आज आपण गुन्हेगारी विश्व या व्हिडिओतून समोर आलेल्या या दुःखद घटनेचे महत्वाचे टप्पे पाहिले. संध्यावरचा तो वाढता ताण, तिने उचललेलं ते टोकाचं पाऊल, पोलिसांचा तपास आणि तिची कबुली. हो, आणि या सगळ्या माहितीतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आईवर असणारा प्रचंड ओझं आणि तिला मानसिक आधाराची असलेली नितांत गरज. त्या व्हिडिओच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे आईपणाची किंमत केवळ कौतुकाने भागत नाही. तिला खरी मदत, समजून घेणं आणि भावनिक आधारही लागतो. आणि हाच विचार घेऊन आपण थांबूया. एका आईला आपलं आईपणच ओझं का वाटू लागावं, हा प्रश्न महत्वाचा आहे. बरोबर. आणि अशा घटना टाळण्यासाठी
तिला किंवा तिच्यासारख्या अनेक जणींना योग्य वेळी मानसिक आणि भावनिक आधार कसा मिळेल यावर आपण सगळ्यांनीच गंभीरपणे विचार करायला हवा, नाही का?